हो वाजू दे, हिच्यामुळे जावं लागले का आम्हाला घरी एक दिवस नीट बसली नाही. जिल्हा परिषद शाळा इथं नीट काशी केली असती तर आज हातात डबे घेऊन राहणं जायची पाळी आली नसती. नमस्कार भावांनो, आज निघालोय कामाला बऱ्याच दिवसानंतर. कोळप्यावर चाललोय. तर वातावरण थोडं दुःखाचं आहे कारण आजचा दिवस खूप खतरनाक आहे माझ्यासाठी. तर आता घरातले कामं बिमं चालू आहेत, डबा बिबा भरलाय, 9 वाजलेत, सगळे गेलेत, मीच राहिलोय पाठीमागं. मला जायचंय आता. तर बघू शकता आता 9 वाजलेत, घरातले कामं बिमं चालू आहेत, सगळा पसारा बिसारा पाडलाय. लाईट काही आली नाही अजून, 10 वाजता येईन. आणि इथं माझा डबा भरून रेडी ठेवलाय सगळ्या घरच्यांनी. गाडीवरून आलो तसं कामाला नव्हतो गेलो कुठं 10-15 दिवस. तर आज चाललोय फर्स्ट टाईम कोळप्यावर. पाऊस तर काही पडत नाही पण शेतकरी कोळप्याली काही दम खाईनात. तर आता हे एकदा मिठूला भेटून जावंच लागतंय. मिठू पेरू त्याला आणला होता रविवारी खायला बाजारातून. त्याची एक आईस आहे ना, काम ना धंदा, फक्त घरी बसा निवांत खा, इकडे तिकडे हिंडा. तर चला आता 9 वाजता जायचं ते संध्याकाळी 5-6 वाजताच वापस यायचं. दिवसभर चलून तांगड्याचा पार बोगा वाजणार आहे. हे आमचे फादर चहा प्यायलेत. हाय बोला. तर चला. तर मित्रांनो घेतलाय आता डबा. खूप उदास मनानं आता घराच्या बाहेर मला पडावं लागायला लागले, नाईलाज असताना सुद्धा. पण काम तर केलंच पाहिजे. हे निघालेत बघू शकता कोळप्यावरचे. तर हे आता बाहेरचं लोकेशन आहे. जर आज मी कामाला गेलो नसतो तर इथं आपला हे पलंग आहे, दिवसभर इथंच असतो ह्या कोपऱ्यावर. मस्त वरी फॅन बिन होता. जाऊ द्या, चलतो, उशीर व्हायला टाइम झालाय. हो वाजू दे, हिच्यामुळे जावं लागले का आम्हाला घरी एक दिवस नीट बसली नाही. हे आमची म्हातारी काय सांगायलीस. तर मित्रांनो ही आमची जिल्हा परिषद शाळा. इथं नीट काशी केली असती तर आज हातात डबे घेऊन राहणं जायची पाळी आली नसती. पण काय करावं, दुर्दैव म्हणायचं. माणसाला योग्य वेळी समज आली पाहिजे. माझा रस्ता इकडून नाही, त्यांचा तिकडे. तर मित्रांनो आपले यूट्यूबवर 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. असा सपोर्ट करत राहावा. आणि लवकरच आपलं यूट्यूबचं दुसरं पेमेंट पण जवळ आलं आहे. जर तुम्ही अजून चांगला सपोर्ट केला तर ते पण पेमेंट आपलं लवकरच होईल. तर बाकी व्हिडिओ तर आपले चालूच आहेत. आता पहिलं व्हिडिओ मी आधीमधून करायचो, व्ह्यूज येत नव्हते, लाईक येत नव्हते, त्याच्यामुळं मग कधी मन करायचं तर कधी करीत नव्हतं. पण आता रेग्युलर आपले ब्लॉग्स येणार आहेत. दररोज नक्की पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा. आणि हो तसंच एक कमेंट पण नक्की करून सांगा जा की व्हिडिओ कसे आहेत काय नाही ते. तर चला मी आलो आहे आपल्या आता लोकेशन जवळच, थोडं दूर राहिले फक्त. तर हे बघू शकता गावच्या तळ्यातून चाललो आहे. हे आमच्या गावचं पूर्ण तळ आहे. आता सध्या पाणी नसल्यामुळं कोरडफट दिसायला लागले. फायनली शेत थोडकीत आलो आहे, कारण आजच आलो आहे नवीन. पहिला दिवस असल्यामुळं शेत माहिती नव्हतं. आणि ह्याच रानात आपले कोळपे चालू आहेत बघू शकता. खूप दम आलाय. गावापासून 3-4 किलोमीटर लांब शेत आहे हे. आणि आमच्या इकडे सध्या पाऊस पडत नाही, बंद पडलाय जरा. पाऊसच नाही 15-20 दिवस झाले. त्याच्यामुळं धानं सगळे सुकायला लागलीत. पण शेतकरी कोळपे ते राहिलेले कामं करून घ्यायला लागलीत.
तुम्हाला करतो की व्हायरल? पोलिस कशाला येतील? पोलिस कशाला येतील? होय. तर भावांनो आता 11:30 वाजलेत. ऊन लागायला लागले आणि भयानक गरमी व्हायली. एक पट्टी झाली आहे, बघू शकता. ही झाली आता 2 एकरची पट्टी होती आणि आता दुसऱ्या पट्टीमध्ये जायचंय. तर आता पसारा कोळपे बिळपे घेऊन खाली जायचंय आम्हाला. खूप घाम यायला. कोळपे बघू शकता, 4 कोळपे आहेत. हा आता पसारा ते आणायलेत. डबे बिबे झाडाखाली आहेत त्या लिंबाच्या. पाऊस तर काही नाही आज, येईन वाटायले, कारण भयानक गरमी होईल. या आभाळ बघू शकता, ढगाड आलेत. तर मित्रांनो आता दुपारचे 2 वाजलेत. कोळपे सोडलेत आता आणि दुपारचे जेवण बिवणं करायचेत. तर सकाळी ह्या कामाला थोडं हलक्यात घेतलं होतं, जेवण बिवण काही केलं नव्हतं. म्हणलं तिथं गेल्यावर बघू, पण इथं आल्यानंतर आता डायरेक्ट दुपारी 2 वाजलेत. आता कोळपे सोडलेत. भयानक भूक लागली मला तर सारखं चलून आणि आवाज पण आपला कमी निघायला लागलाय, कारण सकाळी जेवण केलं नव्हतं घरी. मग थोडाफार नाश्ता करून आलो होतो. तर आता कोळपे सोडलेत, बैल पाण्यावरती नेलेत आणि चला आता जेवण बिवणं करायचेत. 1 तास रेस्ट घ्यायचा, म्हणजे आता 2 वाजले तर 3 वाजेपर्यंत आराम. 3ला चालू, पुन्हा 5 साडेपाच वाजता सुट्टी. तर चला, झाडाखाली गेलेत सगळेजण. तर भावांनो आता जेवण वगैरे झालेत, आराम चालू आहे. 3 पावणे 3 वाजायला लागलेत. आता 3 वाजता लगे कोळपे ते झुपायचे आणि चालू करायचं. तर भावांनो आता 4 वाजलेत. म्हणलं पाणी प्यावं, म्हणजे ठ्यापा करावं. तर असल्या पिंटऱ्या दुखायला लागल्यात भयानक. 15 दिवस घरी आराम केलेला, आज सगळा झिंजाडाच निघाला कामाचा. झिंजाडा शब्द कळतंय ना, म्हणजे आमच्या गावरान भाषेत कामाचा उतारा बितारा म्हणजे त्याला म्हणतात. तर भयानक पिंटरी आणि पाय दुखायला लागलेत. 15 दिवस झालं, म्हणजे काम बिम नव्हतं कुठंच. गाडीहून आलो होती, डायरेक्ट घरीच होतो. पण आज खूप बेजारी झाली. आज गेल्या गेल्या झोप लागणार आहे. तर चला, अजून 1 तास हाणायचं आहे, त्यानंतर सुट्टीचं आहे आपल्याला. तर भावांनो फायनली आता 5:15 ते 5:30 वाजायला लागलेत. कोळपे आता सोडलेत आणि मला झाली सुट्टी. तर आता घेतलाय डब्बा आणि निघालो घराच्या दिशेनं. घर आहे आपलं 3 ते 4 किलोमीटर लांब. आता हे रस्ता मोप डांबरी आहे. येणारे वाहनं, मोटरसायकल, 2 व्हीलर जर एखादी आली, हात करतो त्याला, थांबला तर ठीक,
थांबल्यावर जायचं बसून, नाही थांबल्यावर मग आपलं पायापायानंच निघायचं. तर तुम्हाला थोडा रस्ता आणि लोकेशन दाखवतो कसं आहे काय नाही ते. हे बघू शकता, आज जरा आभाळ आलं आहे, गरमी पण खूप होऊ लागली आज. आणि हवामान खात्यानं तर आज पाऊस सांगितला आहे, पण काय माहिती येतं आहे का नाही ते बघू. आत्तापर्यंत तर आला नाही, आता संध्याकाळी काय होतं आहे काय नाही. आभाळ तर काही जास्त तेवढं दिसत नाही. एकंदरीत हे असा लुक आहे माझ्या गावाकडच्या रस्त्याचा, बघू शकता. तर चालतंय, आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. तसंच एक कमेंट पण करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.